म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता तुकाराम शिंदे हा एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्रमांक MH11BL 4193 मधून कत्तलीसाठी काही गोवंश जनावरं भरून मल्हारनगर म्हसवड येथील बेघर वस्तीतून म्हसवड मार्गे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ स्टाफसह जाऊन या पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीस पकडून सदर गाडीत पाहणी केली असता यामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाची 18 जर्सी खोंडे तसेच एक काळ्या पांढऱ्या रंगाची जर्सी गाय त्यांचे पाय घट्ट दोरीने बांधलेल्या अवस्थेत व त्यांची कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न केल्याचं दिसून आलं। त्यावेळी सदर आरोपीस या जनावरांना घेऊन जाण्याकरता पशुवैद्यकीय दाखला आहे का व जनावरे वाहतुकीचा परवाना आहे का असं विचारलं असता त्याने नकारात्मक माहिती दिल्यानं सदरची जनावरं ही कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं चौकशी दरम्यान निष्पन्न झालं। पिकअप चालक दत्ता तुकाराम शिंदे राहणार सोमनथळी यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची सर्व मुख्य जनावरं फलटण येथील गोपालन व गोसंवर्धन संस्थेत जमा करण्यात आले। या कारवाईत एकूण 7,20,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, चार्ज दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, रुपाली फडतरे, नीता पळे, सुरेश हांगे, महावीर कोकरे, सोम गोसावी, योगेश सूर्यवंशी, हर्षदा गडदे यांनी केले। खबर गावाकडची, प्रतिनिधी महेश शिंदे पाटील, दहिवडी। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।